संतोष जयदत्त कोकणे राहणार बीड असं आरोपीचं नाव आहे। 24 मे 2020 रोजी शुक्रवार पेठ येथील राहत्या घरी पहाटे 4 वाजेच्या सुमारास संतोष कोकणे यानं संगीता हिचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोक्यात लाकडी बॅट व दगडानं गंभीर दुखापत करून खून केला होता। त्यानंतर दुसरा मुलगा कल्पेश याच्याही डोक्यात बॅट मारून त्यास बेशुद्ध केले। त्यानंतर पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारलं होतं। या घटनेनं जिल्हा हादरला होता। आत्याकडे गेल्यामुळे तिसरा मुलगा वाचला। घटनेच्या दिवशी संतोष व त्याची पत्नी संगीता यांच्यात टोकाचं वाद झाले। त्यामुळे संतोष हा त्याच्या बहिणीच्या घरी मयूर या मोठ्या मुलाला घेऊन गेला। त्या ठिकाणी त्यांनी जेवण करून झोपले व पहाटेच्या दरम्यान संतोष यानं घरी जाऊन पत्नी संगीता हिचा खून केला। याच वेळी सिद्धेश व कल्पेश जागे झाले, त्यामुळे त्यांनाही संपवलं। मयूर हा आत्याकडे असल्यामुळे तो वाचला होता। या प्रकरणी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून पेठबीड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिसांनी केला। त्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। यात सर्व बाजू तपासून न्यायमूर्ती यावलकर यांनी आरोपी संतोष याला कलम 302 प्रमाणे दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे।